जाळी सोडलेली आहे गाडीची आणि तुम्हाला दाखवतो कशा प्रकारे जाळी लावणार आहे आम्ही इथं पाण्यामध्ये. अशी जाळी लावून घ्यायच्यात आपल्याला याकडे नदीच्या साईडला अशी लावणार आहे. असं लावत जरा असं लांब जायचं इकडं बाकीच्या इकडं मध्ये टाकणार. भाजीला पण मासे काढलेले आहेत आपण, मला वरती येऊन दाखवतो. बघा मासे, चिलापी मासे मोठे मोठे ते भाजीला चालवल्यात घरी, जिवंतच आहेत, उड्या मारतात. आणि इकडं सगळी जे काळं थर्माल दिसतंय ते सगळी जाळी टाकलेली आहेत आणि तुम्हाला सकाळी येऊन दाखवतो किती मासे सापडलेत आपल्याला. तर मित्रांनो, आता सकाळ झालेली आहे आणि जाळी काढायला आलेलो आहे. किती पाऊस रात्री झालेला आहे, जास्ती पाऊस झाल्यामुळं सगळी जाळी काय बुडालेली, खाली काय दिसत नाही. तर मित्रांनो, जाळी बिळी काढून झालेली आहेत आणि बाहेर निघालोय. पाऊस लय पडत होता त्यामुळं पाणी पण वाढले. भेटली लय कचरा बिचरा काढला, लाकडं आलेली वारे पुराणी आलेली ती काढायला लागली. एक जाळ खाली बुडाले पाण्यातच आणि तुम्हाला दाखवतो किती पाणी वाढलंय वाड्याचं. तर हे बघा मित्रांनो, किती पाणी वाढले. गाडी लावली त्या गाडीपर्यंत त्या वाड्याला फुल पाणी आलेलं आहे, नदीला पाणी वाढलेलं आहे. आणि बघा मासे पण भेटलेले आहेत. सकाळी 7 वाजले होते, आता 10-11 वाजल्यात. बघा मासे फार भेटल्यात. मासे घेऊन जायला लागेल घरी. निघालोय आता मी एवढ्यातच. बघा त्या पकडलेल्या संपायला लागलेले बारकले मासे मार्केटला तळेगाव. मित्रांनो, तळेगावचं मार्केट दाखवलंय, सर्व गिराईक पण आहे. चांगले तुम्हाला मासे लागले, वाम मुरे, तर नक्कीच या तळेगावच्या मार्केटला तुम्हाला भेटन ताजे ताजे मासे.